भविष्यात मॅक्रॉनच्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू होईल असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्रीपद नसतं असं बन म्हणाले। फ्रान्समध्ये सकाळी सकाळी नऊचा भोंगाही नसतो असंही नवनाथ बन यांनी म्हटलंय। मॅक्रॉनच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा स्पर्धा सुरू होईल भविष्यामध्ये, की आमचा एक माणूस फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्री करा। काही काही मुलं हे येड्यांची जत्रा आहे। हे सरकार आणि हे पक्ष म्हणजे येड्यांची जत्रा आहे। मॅक्रॉन सुद्धा हसेलच। मॅक्रॉन त्याच्या बायकोला फोन करून सांगेलच। हेच ते मॅक्रॉन त्यांच्या बायकोने त्यांच्या कणफडात मारली होती विमानात आणि टीव्हीवर पाहिलं। ठीक आहे, चांगलं आहे, करा स्पर्धा करा। फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्रीपद नसतं आणि फ्रान्समध्ये सकाळी सकाळी नऊचा भोंगा देखील नसतो। सकाळी 9 वाजता उठलं, गांजा ओढला आणि पत्रकार परिषद घेतली असा प्रकार तिथे नसतो। आपल्या दोन्ही देशाचे संबंध वाढवण्यासाठी इमॅन्युअल मॅक्रॉन भारतामध्ये येत आहेत आणि ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे। जगामध्ये भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला जातो आणि तुम्ही काय उपमुख्यमंत्रीपद फ्रान्समध्ये घेऊन जाताय? तुमचं प्रवक्तेपद उबाटा गटामध्ये शिल्लक राहील का याचा विचार करा।